मनोज जरांगे पाटील अवघ्या 6 महिन्यांपूर्वी मुंबईला गेले होते आणि त्या मुंबईमधून त्यांनी एक गोष्ट आणली होती. ती म्हणजे की मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे आणि कुठेतरी त्यांचा समावेश हा ओबीसी समाजामध्ये आपोआप होणार होता. मात्र आता जरांगे पाटलांचा तो निर्णय किंवा जरांगे पाटलांचा ते आंदोलन तर सगळं कोसळलंच आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण जी धक्कादायक माहिती आता समोर आलेली आहे, ती माहिती ऐकून तुमच्या पायाखालची जमीन हादरणार आहे. नेमकं काय घडलंय, जरांगे पाटलांसोबत असं काय झालंय, हेच आपल्याला या व्हिडिओमध्ये संपूर्ण पाहायचं आहे. व्हिडिओ कुठे स्किप करू नका आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. कारण आपल्या चॅनलवर आपण असेच वेगवेगळे विविध माहितीपूर्ण व्हिडिओज खास तुमच्यासाठी बनवत राहत असतो. मंडळी, मनोज जरांगे पाटील, ज्या मनोज जरांगे पाटलांनी अवघ्या 6 महिन्यापूर्वी अवघं रान उठवलं होतं, रान पेटवलं होतं असं म्हणायला हरकत नाही आणि मराठा समाजाला एक विश्वास दिला होता की तुम्हाला आरक्षण आणून दाखवेनच, अशा प्रकारचा विश्वास मनोज जरांगे पाटलांचा होता. मात्र तो विश्वास पूर्णपणे फेल ठरलाय असं म्हणायला सुद्धा आता हरकत नाही. कारण ज्या गोष्टी जे माहिती समोर आली आहे, ती माहिती अतिशय धक्कादायक माहिती आहे. खरंच मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा कितपत फायदा झाला, हे मात्र आता याच्यावरून समजतंय आणि कितपत तोटा झाला हे मात्र याच्यावरून आता समजतंय. कारण फायदा फक्त 310 लोकांचा या मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामधून झालेला आहे. आता मला एक विचारायचंय किंवा या मराठा समाजाला एक विचारायचंय. करोडो लाखो लोक तिथं आली, कितीतरी लाख लोक त्या मुंबईमध्ये फिरली असतील. मुंबईमध्ये आंदोलनाला जे जरांगे पाटलांच्या जवळचे होते, जे सांगतात जरांगे पाटील वेगवेगळ्या गोष्टी करतात, पण त्यांना सुद्धा कुणबी प्रमाणपत्र मिळालेले नाहीत अशा प्रकारची माहिती आहे. आणि कुठेतरी जे 310 लोकांना फक्त हे कुणबी प्रमाणपत्राचा लाभ मिळालाय, मग मराठा समाज फक्त 310 लोकांसाठी एवढ्यासा एकवटला होता का? आणि खरंच याचा लाभ मिळालाय का? ही बरेच प्रश्न आहेत. मनोज जरांगे पाटील छाती ठोकून सांगतात की मी मराठा समाजाला आरक्षण आणलं, पण ते आरक्षण कुठे आहे? ते आरक्षण सापडतच नाही. ते आरक्षण जर मराठा समाजाला मिळतच नाही, तर नेमका त्याचा फायदा काय आहे? हा सुद्धा मोठा प्रश्न आता समाजापुढे आहे आणि सामान्य जनतेपुढे आहे. मनोज जरांगे पाटलांनी बरेच भाषणं केली आणि त्या भाषणामध्ये सरकारवर आरोप करण्याचा सुद्धा प्रयत्न केला आणि कुठेतरी या आरोपामध्ये आता मात्र तथ्य दिसत नाहीये. आणि कुठेतरी फडणवीसांनी जो काही गेम खेळलाय, जी काही शाळा केली ना, ती अतिशय खरंच फडणवीसच आहेत अशा प्रकारचं म्हणायला हरकत नाही. फडणवीसांनी अशा काही अट्या टाकून अशा प्रकारची गोष्ट केली की ती अटी पूर्ण करणं मराठा समाजाला किंवा मराठा समाजात जे गरजू व्यक्ती आहेत त्यांना तरी कठीण गेलं आणि त्यांच्या मार्गे अशा प्रकारचा प्रश्न हे कठीण झाला. आणि या सगळ्या गोष्टीमुळे मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन अक्षरशः फेल ठरलंय असं म्हणायला हरकत नाही. कारण महाराष्ट्रामध्ये लाखो लोक मुंबईला गेले असताना जर 310 लोकांनाच तुम्ही प्रमाणपत्र मिळवून देऊ शकता, तर तुमच्या आंदोलनाला कितीपत यश मिळालंय? फक्त 3% यश मिळालंय का? 3%, 3% पण नाही म्हणता येणार, पण 3% आपण म्हणू. मग त्या 3% मधील लोकांचाच फायदा होत असेल, त्या 3% लोकांनाच जर फायदा झाला असेल, तर बाकीच्या लोकांनी नेमकं करायचं काय? कारण याच्यामध्ये सुद्धा बरेच प्रश्न आहेत. आता मग जर हे सगळं जर असं घडत असेल, तर नेमकं आता आंदोलन कुणाकडे करायचं, कशा प्रकारचं करायचं आणि याच्यामधून काही मार्ग निघेल का? हा लवकरात लवकर मार्ग काढणं गरजेचं आहे. यामधून सगळ्या गोष्टीमधून कुठेतरी जागरूकता करणं गरजेचं आहे. फक्त पाटील गेले किंवा पाटलांनी चांगलं काम केलं अशा प्रकारचं बोलून चालणार नाही. तर स्वतःला सुद्धा पुढे येऊन अशा प्रकारच्या गोष्टी करणं गरजेचं आहे. स्वतःचा कागदपत्र जुळवाजुळवी करणे गरजेचं आहे. स्वतःची नोंद सापडविणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या कुणबी दाखल्यासाठी अर्ज करणं गरजेचं आहे. म्हणून ज्या वेळेस तुम्ही या सगळ्या गोष्टी करताल, त्यावेळेस तुम्हाला नक्कीच कुणबी प्रमाणपत्र मिळून जाईल. मात्र आता जरांगे पाटलांनी या सगळ्या गोष्टी केल्या आणि या सगळ्या गोष्टीवर फक्त जरांगे पाटलांनाच कुठेतरी जबाबदार धरण्याचा प्रयत्न
आता होताना सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे. मात्र या सगळ्या गोष्टीवर तुमचं मत काय आहे आणि मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन खरंच फेल ठरलंय का? हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.